सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण शब्दाच्या जाती त्याच्यामधलं विशेषण हा भाग पाहणार आहोत। आता विशेषण म्हणजे काय तर बघा, विशेषण म्हणजे नामाबद्दल माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण असं म्हणतात। विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगतो त्या शब्दाला काय म्हणतात? विशेषण म्हणतात। विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत: गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण। असे विशेषणाचे एकूण 3 मुख्य प्रकार आहेत। आता गुणविशेषण म्हणजे काय बघा, गुण म्हणजे नामाचा गुण दाखवणाऱ्या विशेषणाला गुणविशेषण असं म्हणतात। उदाहरण बघा, हुशार मुलगा, मुलगा कसा आहे? हुशार आहे। गोड साखर, साखर कशी आहे? गोड, हा काय झाला एक गुण। कडू कारलं, कारले कसे आहे? कडू। प्रामाणिक मुलगी, मुलगी कशी आहे? प्रामाणिक। याला म्हणतात गुणविशेषण। नामाचा गुण दाखवणाऱ्या विशेषणाला गुणविशेषण असं म्हणतात। दुसरा आहे संख्या विशेषण। संख्या म्हणजे बघा 1, 2, 5, पहिला, दुसरा, द्विगुणित, ही काय झाल्या? संख्या। नामाची संख्या दाखवणाऱ्या विशेषणाला आपण काय म्हणतो? संख्या विशेषण म्हणतात। संख्या विशेषणमध्ये काय, एक प्रकारे संख्या दर्शवली जाते। आता उदाहरण बघा, 5 पांडव, किती पांडव आहेत? 5। दोन्ही भाऊ, भाऊ किती आहेत? 2, 2 ही संख्या दाखवलेली आहे। पहिला मजला, याच्यामध्ये काय संख्या दाखवलेली आहे? पहिला, पहिला म्हणजे 1 होतं। द्विगुणित आनंद, याच्यामध्ये काय दाखवलेलं आहे की आनंद कसा आहे? द्विगुणित आहे, संख्या दाखवलेली आहे, म्हणून याला काय म्हणतात? संख्या विशेषण असं म्हणतात। आणि तिसरा प्रकार आहे सार्वनामिक विशेषण। नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या सर्वनामाला सार्वनामिक विशेषण असं म्हणतात। आता बघा, आपण सर्वनामामध्ये पाहिलं होतं सर्वनामं कोणते कोणते आहेत, तर त्याच्यापैकी बघा हा, जो, तो, कोण, काय, मी, तू, हे काय होते? या सर्वनामांचा वापर विशेषण म्हणून केला जातो, म्हणून त्याला काय म्हणतात? सार्वनामिक विशेषण असं म्हणतात। आता उदाहरण बघा, माझं घर, माझं हे काय आहे? सर्वनाम आहे, म्हणून नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या सर्वनामाला काय म्हणतात? सार्वनामिक विशेषण असं म्हणतात। परत एकदा बघा, विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात। विशेषणाचे एकूण मुख्य किती प्रकार आहेत? तर 3 प्रकार आहेत। कुठले कुठले? गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण। आता समोरचा प्रकार बघूया आपण। हे बघा, हा चार्ट आहे विशेषण। विशेषणाचे 3 प्रकार मुख्य: गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण। संख्या विशेषणाचे परत काय 5 प्रकार पडतात, ते कुठले कुठले आपण बघूया। एक आहे गणनावाचक, दुसरा आहे क्रमवाचक, तिसरा आहे आवृत्तीवाचक, चौथा आहे पृथकत्ववाचक आणि 5 आहे अनिश्चितवाचक। ही झाले संख्या विशेषणाचे 5 प्रकार। आता गणना म्हणजे काय? गणना म्हणजे मोजणे। गणनाचे परत 3 प्रकार पडतात: पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक। आता आपण संख्याची गणना कशी करतो? आपण 1, 2, 3, 4, 1 आंबा, 2 आंबे, ती काय झालं? पूर्णांक संख्या। जर 1, 2, 3, 4 असं आलं तर ते काय होईल? पूर्णांकवाचक विशेषण। नंतर अपूर्णांक बघा, अर्धा लिटर दूध, पाव किलो साखर किंवा 1/3 पाणी, हे काय झालं? अपूर्णांकवाचक। आणि तिसरा प्रकार आहे गणनावाचकचा साकल्यवाचक, म्हणजे दोन्ही भाऊ, 4 जावा, 5 पांडव, हे काय झालं? साकल्यवाचक। असे गणनावाचकचे एकूण 3 प्रकार आहेत: पूर्णांकवाचक, अपूर्णांकवाचक आणि साकल्यवाचक। नंबर 2 बघा, क्रमवाचक। आता क्रमवाचक म्हणजे काय बघा, क्रम म्हणजे काय होते? क्रमाने येणे, क्रमाने येणे। आता बघू, आपला जर वर्गात पहिला नंबर आला, आपण काय म्हणतो? पहिला क्रमांक आला,
दुसऱ्या क्रमांकाला, तिसऱ्या क्रमांकाला आपण असं म्हणतो का? एक क्रमांक आला नाही, तर आपण काय म्हणतो? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा. हे काय झालं? क्रमवाचक. आता बघा आवृत्तीवाचक. आवृत्ती म्हणजे पटीने येतात. आवृत्ती कशी होते? पटीने. चौपट, दुप्पट, तिप्पट, दसपट, दुहेरी, तिहेरी. हे काय झालं? आवृत्ती झाली. चार बघा पृथकत्ववाचक. पृथकत्ववाचक म्हणजे हे गटागटाने येतात. पृथकत्व म्हणजेच गटाने येणे. 1-1, 10-10चा गट, 5-5चा गट. हे काय झालं? पृथकत्ववाचक. आणि अनिश्चितवाचक म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये संख्या माहिती नसतं. उदाहरण बघा, सर्व, थोडी, काही, इतर, अल्प, एकंदर. ही झाली अनिश्चितवाचकची उदाहरणे. म्हणजे सर्व मुले वर्गात बसा. आता सर्व म्हणजे आपण सांगू शकतो का निश्चित आकडा किती आहे? नाही आहे, ते काय आहे? अनिश्चित आहे. थोडी मुले बाहेर जा. तर थोडी म्हणजे आपण म्हणू शकतो का, की आपल्याला समजतो का, की थोडी म्हणजे 10 मुलं की 12 मुलं. थोडी म्हणजे अनिश्चित आकडा राहतो, म्हणून त्यांना काय म्हणतात? अनिश्चित वाचक. परत एकदा चार्ट बघा. विशेषण. विशेषणाचे एकूण मुख्य 3 प्रकार: गुणविशेषण, संख्याविशेषण आणि सार्वनामिक विशेषण. संख्याविशेषणाचे परत 5 प्रकार पडतात, उपप्रकार: गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक आणि अनिश्चितवाचक. गणना म्हणजे आपण जी संख्या मोजू शकतो. तर आपण संख्या 3 प्रकारे मोजतो: पूर्णांकामध्ये, अपूर्णांकामध्ये आणि साकल्यवाचक. क्रमवाचकमध्ये पहिला, दुसरा, तिसरा. हे काय झाले? क्रमांक. आवृत्ती म्हणजे चौपट, दुप्पट, तिप्पट. आणि पृथकत्व म्हणजे गटाने. 1-1चा, 10-10चा, 5-5चा गट. आणि अनिश्चित म्हणजे आपल्याला याच्यामध्ये संख्यांची माहिती नसतं, त्यामुळे त्याला म्हणतात अनिश्चित वाचक. आता समोरच्या प्रकाराकडे वळूया. स्थानावरून पण काय होते? स्थानावरून पण विशेषणाचे प्रकार पडतात. 2 पडतात. एक अधिविशेषण आणि दुसरं विधिविशेषण. आता अधि म्हणजे काय होते? अधि म्हणजे आधी. जे विशेषण नामाच्या आधी येते त्याला अधिविशेषण असं म्हणतात. किंवा जे विशेषण नामाच्या पूर्वी येते त्याला पूर्वविशेषण किंवा अधिविशेषण असं म्हणतात. उदाहरण बघा. चांगला मुलगा सर्वांना आवडतो. या वाक्यामध्ये मुलगा हे काय आहे? नाम आहे. मुलगा कसा आहे? चांगला आहे. तर चांगला कसा आलेला आहे? नामाच्या आधी आलेला आहे. नामाच्या आधी आलेलं आहे, म्हणून ते झालं अधिविशेषण किंवा पूर्वविशेषण. आता दुसरा प्रकार बघा. विधिविशेषण किंवा उत्तरविशेषण. विधी म्हणजे नंतर. विधी म्हणजे नंतर. बघा उदाहरण बघा. हा मुलगा हुशार आहे किंवा ती मुलगी प्रामाणिक आहे. मुलगा हे आहे या वाक्यातलं नाम. मुलगा कसा आहे? हुशार आहे. हुशार झालं विशेषण. पण हे विशेषण कधी आलं? हे नामाच्या नंतर आलं. कधी आलं? नामाच्या नंतर. म्हणून ते झालं विधिविशेषण किंवा उत्तरविशेषण. आता बघा परत एकदा बघा. स्थानावरून विशेषणाचे प्रकार: अधिविशेषण किंवा पूर्वविशेषण. जे विशेषण नामाच्या पूर्वी किंवा आधी येते त्याला अधिविशेषण म्हणतात. आणि जे विशेषण नामाच्या नंतर किंवा आपण प्रश्नानंतर उत्तर लिहितो ना, तर त्यालाच विधिविशेषण किंवा उत्तरविशेषण असं म्हणतात. उदाहरण 2 बघा. ती मुलगी प्रामाणिक आहे. मुलगी झालं यातलं नाम आणि प्रामाणिक झालं विशेषण. पण विशेषण कधी आलेलं आहे? तर नामाच्या नंतर आलेलं आहे, म्हणून हे झालं विधिविशेषण. आय होप तुम्हाला हे स्थानावरून विशेषणाचे प्रकार समजले असतील. आता आपण पुढच्या पार्टकडे वळूया. विशेषणाचा वापर. नाम, धातुसाधिते आणि अव्यय यांचा काय होतो? विशेषणासारखा उपयोग होतो. त्यालाच काय म्हणतात? विशेषणाचा वापर. आता विशेषणाचा वापर कुठं कुठं होतो आपण ते बघूया. नामसाधित विशेषणे कोणते असतात ते बघा अगोदर. जे नाम पुढे येणाऱ्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात
त्यांना काय म्हणतात? नामसाधित विशेषण असं म्हणतात. म्हणजे एक नाव पुढे येणाऱ्या नावाबद्दल काय करतं? विशेष माहिती सांगतं, म्हणून त्याला नामसाधित विशेषण असं म्हणतात. उदाहरण बघा, फळ विक्रेता. फळ विक्रेता. दुसरं उदाहरण आहे बनारसी शालू. तिसरं उदाहरण आहे कोल्हापुरी मिरची. चौथं उदाहरण आहे कापड दुकान. आणि पाचवं उदाहरण आहे पुस्तक विक्रेता आणि सातारी पेढे. आता बघा, हे काय आहे? बनारसी. बनारसी काय आहे? एक नाव आहे, पण आपण ते कशासमोर लावलं? शालूसमोर. शालू कसं आहे? बनारसी. म्हणजे नामाचा वापर आपण काय केलेला आहे? विशेषण म्हणून केलेला आहे, म्हणून त्याला नामसाधित विशेषण असं म्हणतात. कोल्हापूर काय आहे? कोल्हापूर गावाचं नाव आहे. आपण कोल्हापूरला कोल्हापुरी विलांटी देऊन काय केलं? कोल्हापुरी मिरची. त्याला नामाचा वापर आपण विशेषण म्हणून केलेला आहे. कापड दुकान, पुस्तक विक्रेता, सातारी पेढे. पेढे सातारा हे काय आहे? गावाचं नाव आहे. आपण त्याला विलांटी देऊन त्याचं काय केलेलं आहे? विशेषण बनवलेलं आहे, सातारी पेढे. हे झाले नामसाधित विशेषण. आता नामसाधित म्हणजे परत एकदा बघा, जे नाम पुढे येणाऱ्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात त्यांना नामसाधित विशेषण असं म्हणतात. समोरील प्रकार बघूया. धातुसाधित. आता धातुसाधित म्हणजे काय? धातूंना प्रत्यय लागून जी शब्द विशेषणाची कार्य करतात त्यांना धातुसाधित विशेषण म्हणतात. धातूंना काय होतो? प्रत्यय लागतो आणि ते प्रत्यय लागून तो शब्द काय करतो? विशेषणाचे काम करतो. त्यांना धातुसाधित विशेषण असं म्हणतात. उदाहरण बघा, बोल. बोल हा काय आहे? धातू आहे. त्याचं आपण त्याला बोलकी काय लागलं? प्रत्यय लागला आणि काय झालं? बोलकी बाहुली. मग हा जो बोल आहे या धातूला बोलकी बाहुली हे काय करते? विशेषणाचं कार्य करते, म्हणून त्याला धातुसाधित विशेषण असं म्हणतात. आता दुसरं बघा, हसरी मुलगी. याच्यामधला धातू कोणता आहे? हस. हस. हसपासून काय बनलं? हसरी. हसरी मुलगी. वाहपासून बनलं वाहती नदी. रांगपासून बनलं रांगणारे मूल. तर हे काय झालं? त्याला धातूंना प्रत्यय लागून काय बनतात? नवीन शब्द बनतात आणि ती शब्द विशेषणाची कार्य करतात. त्यांना धातुसाधित विशेषण असं म्हणतात. उदाहरण परत बघा, बोलकी बाहुली, हसरी मुलगी, वाहती नदी, रांगणारे मूल, रडकी मुले. हे पण काय होते? धातू साधित. असे खूप सारी उदाहरणं आपले धातू साधितांचे तयार होतात. नंतर बघा, अव्यय साधित. आता अव्यय साधित म्हणजे काय? अव्ययापासून बनलेल्या विशेषणाला आपण अव्यय साधित विशेषण असं म्हणतो. आता अव्यय कुठले कुठले असतात? वरचा, खालचा, मागील, पुढील. आणि हे काय झाले? अव्यय साधित शब्द आहेत. आता उदाहरण बघा, वरचा मजला, वरचा माळा, खालची वाडी, मागील दार, पुढील गल्ली, मागील गल्ली. हे काय झाले? अव्यय साधित विशेषण. अव्ययापासून बनलेल्या विशेषणाला अव्यय साधित विशेषण असं म्हणतात. आता हे उदाहरण आपण जेव्हा पाहू तेव्हा तुम्हाला समजणार की अव्यय साधित विशेषणाचा वापर कधी केलेला आहे, नामसाधितांचा कधी केलेला आहे. ते आपल्याला प्रश्न उत्तर जेव्हा आपण बघू तेव्हा आपल्याला कळेल. आता बघा, प्रश्न उत्तरांकडे वळूया. संभाव्य मराठी प्रश्नसंच विशेषण. विशेषणावर विचारलेली किंवा भविष्यात विचारली जाणारी जी प्रश्न उत्तर आहेत ते आपण आता बघूया. प्रश्न क्रमांक 1 बघा, आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत या वाक्यातील विशेषण ओळखा. आता हे त्यांनी वाक्य दिलेलं आहे. काय आहे? आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत. तर वाक्यातील त्यांनी काय सांगितलेलं आहे? विशेषण ओळखायचं सांगितलं. आता विशेषण ओळखायच्या आधी आपल्याला बघायचं याच्यामध्ये नाव काय आहे. शिपाई हे काय झालं? नाम झालं. एक मिनिट. शिपाई काय झालं? शिपाई हे नाम झालं. तर शिपाई कसे आहेत? शूर आहेत. कसे आहेत शिपाई? शूर आहेत. तर शूर हे काय होईल? विशेषण.
तर पर्यायामध्ये बघा विशेषण कुठे दिसतं का? शूर. पर्याय क्रमांक 3 शूर. आम्ही देशाचे शूर शिपाई आहोत. या वाक्यातील विशेषण कोणते आहे मग? शूर. शिपाई कसे आहेत? शूर. प्रश्न क्रमांक 2 बघा. माझे घर खानदेशात आहे. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा. यांनी कशाला अधोरेखित केलेलं आहे? माझेला. आता माझे बघा काय आहे? गुणविशेषण आहे का? नाही. सार्वनामिक विशेषण आहे का? तर हो. कारण बघा सर्वनाम का असते? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, हे काय झाले? सर्वनाम. या मी पासून काय बनते? मला, माझे. हे काय झालं? सर्वनामापासून मला किंवा माझे हे शब्द तयार होतात. म्हणून सर्वनामापासून काय झालेला आहे? हा माझे तयार झालेला आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सार्वनामिक विशेषण. माझे घर खानदेशात आहे. तर प्रकार कोणता आहे विशेषणाचा? सार्वनामिक विशेषण. प्रश्न क्रमांक 3 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 3. पिकलेला आंबा विशेषणाचा प्रकार ओळखा. पिकलेला आंबा. त्यांनी काय सांगितलं आपल्याला? विशेषणाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. पर्याय क्रमांक 1 बघा सार्वनामिक विशेषण. पर्याय क्रमांक 2 संख्या विशेषण. पर्याय क्रमांक 3 क्रमवाचक. आणि पर्याय क्रमांक 4 धातुसाधित विशेषण. आता बघा याच्यामध्ये सर्वनाम आहे का पिकलेला? नाही. संख्या विशेषण आहे का? नाही. क्रमवाचक म्हणजे क्रमाने येणारा नंबर आहे का? नाही. तर पर्याय क्रमांक 4 पीक पासून पिकलेला आहे काय बनलेला आहे? धातुसाधित विशेषण. पर्याय क्रमांक 4 आपलं अगदी योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 4 बघा. 10,000 यातील 10 हे कोणते विशेषण आहे? त्यांनी काय विचारलं? 10,000 मधले 10 हे काय आहे? कोणतं विशेषण आहे? धातुसाधित, सार्वनामिक, संख्यावाचक किंवा गुणवाचक. आता आपल्याला 10 पाहिल्याबरोबर समजते 10 काय आहे? एक प्रकारची संख्या आहे. तर मग हे काय झालं? संख्यावाचक विशेषण. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर. 10,000 यातील 10 हे संख्यावाचक विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 5 बघा. त्याने सर्व आंबे खाल्ले. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. आता वाक्य एक आपण परत वाचू. प्रश्न क्रमांक 5. त्याने सर्व आंबे खाल्ले. आंबे कसे खाल्ले? सर्व खाल्ले. आता या सर्व शब्दावरून आपल्याला समजते का की एक आंबा खाल्ला, की 2 खाल्ले, की 5 खाल्ले? नाही समजत. काय खाल्ले? सर्व खाल्ले. जास्त. तर बघा संख्यावाचक आपल्याला संख्या समजते का त्यातली? 1 खाल्ला, 2 खाल्ला? नाही. तर संख्यावाचक होऊ शकत नाही. गणनावाचक होऊ शकते का? नाही. कारण की आपण त्याची सर्व खाल्ले, आपण त्याची गणना म्हणजे ते मोजू शकत नाही. पर्याय क्रमांक 3 बघा अनिश्चित. तर हे काय? अनिश्चित वाचक होते. पर्याय क्रमांक 3 काय आपलं योग्य उत्तर आहे. कारण की त्याने सर्व आंबे खाल्ले, आपण याची गणना करू शकत नाही. म्हणून ते काय आहे? सर्व काय आहे? अनिश्चित आहे. आपण त्याची संख्या सांगू शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. त्याने सर्व आंबे खाल्ले या वाक्यातील विशेषणाचा प्रकार पर्याय क्रमांक 3 अनिश्चित आहे. तर प्रश्न क्रमांक 6 बघा. खालीलपैकी गुणविशेषण कोणते ते ओळखा. आता आपल्याला यांनी काय विचारलं? गुणविशेषण. गुण म्हणजे काय? एखाद्या नामाविषयी गुण सांगणे. आता बघा दसपट. दसपट काय आहे? हे पटीनं संख्या सांगितलेली आहेत. फळभाजी, इतर लोक आणि पर्याय क्रमांक 4 निळसर. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 निळसर. आता बघा निळसर आकाश, निळसर पाणी, समुद्रातलं पाणी निळसर आहे. तो काय झाला? एक प्रकारचा गुण झाला. म्हणजे ज्या शब्दातून आपल्याला गुण दिसून येते त्याला काय म्हणतात? गुणविशेषण. पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 7 बघा. शीतलचा धावण्यात पहिला क्रमांक आला.
या वाक्यातील संख्या विशेषणाचा प्रकार ओळखा. आता शीतलचा धावण्यात पहिला क्रमांक आला. कुठला क्रमांक आला? पहिला. तर त्यांनी काय विचारलं? विशेषणाचा प्रकार, संख्या विशेषणाचा प्रकार. आता त्यांनी सांगितलं हे संख्या विशेषण आहे, पण कुठलं संख्या विशेषण आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता आपल्याला माहीत आहे संख्या विशेषणाचे किती 5 प्रकार पडतात. एक गणनावाचक, दुसरं क्रमवाचक, 3 नंबर आवृत्तीवाचक, 4चं पृथकत्ववाचक आणि 5 नंबर अनिश्चितवाचक. तर या 5 प्रकारापैकी हे कोणत्या संख्या विशेषणाचा प्रकार आहे ते आपल्याला सांगायचं आहे. आता बघा, क्रमांक म्हणजे पहिला क्रमांक, दुसरा क्रमांक, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा. तर हे काय झाले? क्रमाक्रमाने येतात, म्हणून हे काय झालं? क्रमवाचक. क्रमवाचक. पर्याय क्रमांक 4 आपलं काय आहे? योग्य उत्तर. शीतलचा धावण्यात पहिला क्रमांक आला. या वाक्यातील विशेषण कोणतं आहे मग? क्रमवाचक विशेषण आहे. प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी नामसाधित विशेषण कोणते? त्यांनी आपल्याला विचारलं खालीलपैकी नामसाधित विशेषण कोणते? आता बघा, पर्याय क्रमांक 1 6 मुले, पर्याय क्रमांक 2 सकल जन, पर्याय क्रमांक 3 राणीच्या साड्या, पर्याय क्रमांक 4 एकंदर. आता आपण ओळखायचं नाव कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला काय दिसत आहे? नाव दिसत आहे, नाम दिसत आहे. काय झालं? राणी, राणीच्या साड्या. मग हे काय झालं? नामसाधित विशेषण. पर्याय क्रमांक 3 आपलं अगदी योग्य उत्तर. आता प्रश्न क्रमांक 9 बघा. अभ्यासू विद्यार्थी परीक्षेत पास होतात. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. अभ्यासू विद्यार्थी परीक्षेत पास होतात. या वाक्यातील त्यांनी काय विचारलेलं आहे? विशेषणाचा प्रकार म्हणजे कोणतं विशेषण आहे? विधिविशेषण आहे, अधिविशेषण आहे, सार्वनामिक विशेषण आहे की अनिश्चित विशेषण आहे? आता इथं बघा, अभ्यासू विद्यार्थी. विद्यार्थी कसा आहे? तर विद्यार्थी आहे अभ्यासू. तर बघा, अभ्यासू. तर हे जे विशेषण आहे ते काय आलेलं आहे? नामाच्या आधी आलेलं आहे, नामाच्या पूर्वी आलेलं आहे, म्हणून हे काय झालं? अधिविशेषण. नामाच्या आधी जे विशेषण येते त्याला काय म्हणतात? अधिविशेषण. पर्याय क्रमांक 2 काय आहे आपलं? बरोबर उत्तर. अभ्यासू विद्यार्थी परीक्षेत पास होतात. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार कुठला आहे मग? अधिविशेषण. सार्वनामिक आहे का? नाही, कारण की सर्वनामाचा वापर इथं केलेलाच नाही आहे. अनिश्चित पण नाही आहे, आणि विधी म्हणजे नंतर येणारे. तर हे नामाच्या आधी येतं, म्हणून हे अधिविशेषण आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा. खालीलपैकी गणनावाचक संख्या विशेषण कोणते ते ओळखा. त्यांनी काय विचारलेलं? गणनावाचक. गणना म्हणजे ज्याची आपण गणना करू शकतो, जे आपण मोजू शकतो, त्याला म्हणतात गणनावाचक विशेषण. थोडी. थोडी काय आहे का? थोडी म्हणजे आपण याची गणना करू शकत नाही. जास्त याची पण आपण गणना करू शकत नाही. सहस्त्र म्हणजे काय होते? सहस्त्र म्हणजे 100. आणि आंबट काय आहे? आंबट एक प्रकारचा गुण आहे. तर तुम्ही सांगा आता यातला गणनावाचक कुठला? आपण कोणत्या याची गणना करू शकतो? पर्याय क्रमांक 3 सहस्त्र म्हणजे 100. 100ची आपण काय करू शकतो? गणना करू शकतो. तर पर्याय क्रमांक 3 काय झालं आपलं? योग्य उत्तर. गणनावाचक संख्या विशेषण कोणतं आहे? तर सहस्त्र. प्रश्न क्रमांक 11 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी सार्वनामिक विशेषण कोणते? त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे? सार्वनामिक विशेषण. आता पर्याय बघा. पर्याय क्रमांक 1 तो पक्षी, पर्याय क्रमांक 2 पहिला वर्ग, पहिला क्रमांक 3 बोलकी बाहुली, पर्याय क्रमांक 4 सर्व रस्ते. आता आपल्याला माहीत आहे सर्वनाम कोणते कोणते राहतात? मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः, ही काय झाली? सर्वनामे. तर यातलं पर्याय क्रमांक 1 आपलं काय आहे? योग्य उत्तर. कारण की तो पक्षी, तो हा सर्वनाम वापरून या पर्याय क्रमांक 1 मध्ये काय? तो हा सर्वनाम वापरलेला आहे, म्हणून त्याला सार्वनामिक विशेषण असं म्हणतात.
प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी क्रमवाचक संख्या विशेषण ओळखा. क्रमवाचक संख्या विशेषण ओळखा. तर पर्याय क्रमांक 1 12, पर्याय क्रमांक 2 पाव, पर्याय क्रमांक 3 चौथा आणि पर्याय क्रमांक 4 काय आहे 1 पंचमांश. आता 12 ही काय झाली संख्या झाली. ते झालं पूर्णांक संख्या आहे ही, तर पूर्णांकवाचक झालं. पाव म्हणजे काय आहे पाव, अर्धा हे काय आहे अपूर्णांक संख्या आहे, तर ते काय झालं अपूर्णांकवाचक. पर्याय क्रमांक 3 चौथा हे काय आहे क्रमवाचक आहे, कारण की पहिला दुसरा तिसरा चौथा हे काय संख्या क्रमाने येणाऱ्या आहेत, म्हणून त्याला काय म्हणून क्रमवाचक संख्या विशेषण कुठलं तर पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर चौथा हे काय झालं क्रमवाचक संख्या विशेषण. आणि 1 पंचमांश ही काय आहे ही अपूर्णांक संख्या आहे, तर हे उत्तर तर येणारच नाही. प्रश्न क्रमांक 13 बघा आता. प्रश्न क्रमांक 13. नाम साधित विशेषण ओळखा. त्यांनी काय सांगितलेलं आहे नाम साधित विशेषण. आता नाम म्हणजे काय कुठलंही एक नाव. आता बघा पर्याय क्रमांक 1 मागची गल्ली, पर्याय क्रमांक 2 पिकलेला आंबा, पर्याय क्रमांक 3 वरचा मजला, पर्याय क्रमांक 4 बनारसी शालू. तर यातलं नाम काय आहे बनारस. बनारस काय आहे एका शहराचं नाव आहे, त्याला विलंटी दिली त्याचं काय केलं बनारसी, बनारसी शालू. मग हे काय झालं नाम साधित विशेषण. कोल्हापुरी ठेचा नाम साधित विशेषण, सातारी पेढे हे झालं नाम साधित विशेषण, कोल्हापुरी मिरची हे काय झालं नाम साधित विशेषण. आता प्रश्न क्रमांक 14 बघा. प्रश्न क्रमांक 14 हा तुमच्यासाठी आहे, याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. प्रश्न क्रमांक 14 एकदा वाचते मी. खालीलपैकी गुणविशेषण ओळखा. आपल्याला काय ओळखायचं आहे गुणविशेषण. नामामधला गुण काय आहे आपल्याला ते ओळखायचं आहे. पर्याय क्रमांक 1 चमेली, पर्याय क्रमांक 2 मोगरा, पर्याय क्रमांक 3 जास्वंद आणि पर्याय क्रमांक 4 सुगंधी. याच्यापैकी आपल्याला या 4पैकी गुणविशेषण कुठलं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्याला काय करायची आहे कमेंट करायची आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा. खालीलपैकी अव्यय साधित विशेषण ओळखा. त्यांनी काय विचारलं आपल्याला अव्यय साधित विशेषण. आता अव्यय बघा एक मिनिट. पर्याय क्रमांक 1 बघा वरचा मजला, पर्याय क्रमांक 2 खालची वाडी, पर्याय क्रमांक 3 पुढची गल्ली आणि पर्याय क्रमांक 4 मागचे दार. यांनी बघा चारही ऑप्शन काय दिलेलं आहे सेमच दिलेले आहेत. तर हे पण उत्तर आहे आपलं वरचा मजला, खालची वाडी, पुढची गल्ली, मागचे दार. हे चारही काय झालेले आहेत अव्यय साधित विशेषणं आहेत. इथे ऑप्शन देताना त्यांनी थोडं चुकवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 16कडे वळूया. प्रश्न क्रमांक 16 हा, असा, असला, इतका, ही कोणती विशेषणे आहेत. तर आपल्याला माहीत आहे हे काय आहेत हा, असा, असला, इतका ही काय आहेत सर्वनाम आहेत. तर ती काय झाली सार्वनामिक विशेषणे. पर्याय क्रमांक 4 आपलं अगदी योग्य उत्तर. ही आहेत सार्वनामिक विशेषणे. प्रश्न क्रमांक 17कडे वळूया. प्रश्न क्रमांक 17 बघा. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दास काय म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात तर विशेषण असं म्हणतात. ही झाली विशेषणाची व्याख्या. ही आपल्या तोंडपाठात असायला हवी. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 18 10-10चा गट तयार करणे. अधोरेखित केलेल्या शब्दाचा प्रकार ओळखा. आता बघा आवृत्तीमध्ये आपण काय करतो पट करतो. एकपट, दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट हे झालं आवृत्तीमध्ये. अनिश्चित वाचकमध्ये आपल्याला संख्या माहिती नसते. सर्व, थोडी, काही हे काय झालं अनिश्चित वाचक. आणि पृथकत्व वाचकमध्ये आपण काय करतो गट तयार करतो. 10-10चा गट, 5-5चा गट, 1-1 ते काय झालं आपण करतो गट तयार. तर आपलं उत्तर आहे 3 नंबर पृथकत्व वाचक हे आपलं
योग्य उत्तर. 10-10चा गट तयार करणे. अधोरेखित केलेल्या शब्दाचा प्रकार कुठला आहे? तर पृथकत्व वाचक. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर. प्रश्न क्रमांक 19 बघा. मी तुझ्यापेक्षा दुप्पट हुशार आहे. अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. आपल्याला दुप्पट या शब्दाचा काय करायचा आहे? प्रकार ओळखायचा आहे. कुठला आहे तर अनिश्चित वाचक आहे का? नाही. नामसाधित आहे का? नाही. आवृत्तीवाचक आहे का? आवृत्तीमध्ये काय होते? आवृत्तीमध्ये संख्या कशी येते? पटीपटीनं येते. म्हणून हे काय झालं? पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर. आवृत्तीवाचक म्हणजे एखादी काय होते? आवृत्ती होते. चौपट, दुप्पट, तिप्पट, द्विगुणित. म्हणून काय झालं ते? त्याची आवृत्ती झालेली आहे. ते पटीपटीनं वाढलेलं आहे. त्याला म्हणतात आवृत्तीवाचक. तर अधोरेखित शब्दाचा प्रकार कुठला आहे? आवृत्तीवाचक. प्रश्न क्रमांक 20 बघा. ही मुलगी हुशार आहे. वाक्यामधील विशेषणाचा प्रकार ओळखा. पर्याय बघा. अधिविशेषण, पूर्वविशेषण, विधिविशेषण किंवा यापैकी नाही. आता ही मुलगी हुशार आहे याचा आपल्याला काय करायचं आहे? विशेषणाचा प्रकार ओळखायचा आहे. मुलगी कशी आहे? हुशार. हे काय आहे? विशेषण आहे. आणि हे काय आहे? नाम आहे. तर विशेषण कधी आलेलं आहे? नंतर आलेलं आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? विधिविशेषण. आणि हे हुशार मुलगी, हुशार आधी आलं असतं तर ते काय असतं? अधिविशेषण. पर्याय क्रमांक 3 आपलं काय आहे? योग्य उत्तर आहे. ही मुलगी हुशार आहे. वाक्यामधील विशेषणाचा प्रकार ओळखा. तर हे विशेषण कुठलं आहे? विधिविशेषण. कारण की हुशार हे जे विशेषण आहे ते कधी आलेलं आहे? नामाच्या नंतर आलेलं आहे. म्हणून त्याला विधिविशेषण असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर. थँक्यू.